सुरुवातीला आज अधिवेशनाचा पहिला दिवस आणि याच्या पहिल्या दिवशी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। माझ्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो किती जळाला याबाबत माहिती तपासामध्ये काळबेरं झालं तर सरकारला महागात पडेल। दादांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा इशारा। अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री। दादांनी जीवनाचं टायमिंग चुकवलं असा शोक प्रस्ताव मांडावा लागेल याची कल्पना नव्हती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांना श्रद्धांजली। अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार। प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह। मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नये, फडणवीसांचं आवाहन। अजितदादांचा मोठा आधार होता, त्यांच्या जाण्यानं मी मोठा भाऊ गमावला। अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंचा शोक प्रस्ताव तर बारामतीचा किल्ला अजितदादांनी लढवला नाही तर अबाधित ठेवला। शिंदेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा। 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रामध्ये बुडवा। विधिमंडळामध्ये रोहित पवारांची मागणी तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही। विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही। अजित पवारांबाबत शोक प्रस्तावावर बोलताना हसन मुश्रीफ भाऊक। सभागृहात श्रद्धांजली व्यक्त करताना मुश्रीफांना अश्रू अनावर। अजित पवारांच्या कामाचा गौरव ग्रंथ तयार केला पाहिजे। सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी। दादांच्या योगदानाचे ग्रंथ तयार करून या ग्रंथाचे खंड विधिमंडळामध्ये ठेवा, मुनगंटीवारांची मागणी। दादा आणि माझा संबंध 50 वर्षांचा आहे। मी कधी बारामतीमध्ये गेले की माझी उठबस अजित पवार बघायचा। आज अजित आपल्यामध्ये नाही यावर विश्वास नाही, पण आपण त्याच्या 75 वर्षाच्या वाढदिवशी भेटलो असतो तर चांगलं झालं असतं। मुंबईतल्या शोकसभेमध्ये नाना पाटेकरांचे उद्गार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा। दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय, तो अपघात नसून घातपात झालाय असं वाटतंय। भास्कर जाधवांकडून सभागृहामध्ये शंका व्यक्त। कितीही दबाव येऊ द्या, मी कोणाच्या बापाला घाबरणार नाही। दादांच्या विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं, आमदार रोहित पवारांची भूमिका। ब्लॅक बॉक्स जिथे ठेवला जातो तो विमानाचा तो भाग जशाच्या तसा ब्लॅक बॉक्स जळून गेला म्हटल्यावर शंका तर येणारच। रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाताची शंका व्यक्त। महिनाभरामध्ये सीआयडीनं काय केलं, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं का, आमदार रोहित पवार यांचा सवाल। पायलट का बदलले गेले, अनेक विषयामध्ये सखोल तपास महत्त्वाचा। विमान अपघाताचा पारदर्शक तपास होणं महत्त्वाचं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासासाठी बारामतीकर एकवटले। प्रशासकीय भवनामध्ये निवेदन देणार तर लोणी, भापकर आणि डोरलेवाडी गावामध्ये ग्रामस्थांकडून कडकडीत बंद। अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर। नगरविकास खातं सामंतांकडे, सार्वजनिक बांधकाम भुसेंकडे तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी शंभूराज देसाईंवर असणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आदित्य ठाकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांची विधिमंडळामध्ये भेट तर अनिल परब आणि महाजन यांची गळाभेट। शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विलीनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मला कोणी विचारलंच नाही तर मी का बोलू, आव्हाडांची प्रतिक्रिया। तर शरद पवार निवडणूक लढवणार असतील तर प्रश्नच संपला, राज्यसभेच्या जागेवरून आव्हाडांचं वक्तव्य। मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्यानं आले नाहीत, महाराष्ट्रासाठी मविया म्हणून एकत्र लढणार। बैठकीमधल्या गैरहजेरीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी यापुढेही एक असेल, आम्ही मवियाचे घटक आहोत आणि घटक राहू, आव्हाडांकडून स्पष्ट। तर कालच्या बैठकीला हजर राहायची जबाबदारी माझी होती, आव्हाडांची प्रतिक्रिया। मवियामध्ये कुठलीही फूट नाही, राष्ट्रवादीचे अनेक नेते मुंबईबाहेर वास्तव्याला असल्यानं बैठकीला पोहोचू शकले नाहीत। मवियाच्या बैठकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी गैरहजर असण्यावरून राऊतांची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती। तर सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी, ठराविक सदस्यांचे गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांकडून माहिती। देवेंद्र फडणवीसांनी सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे। फडणवीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी, चिरवाळांच्या विभागातील लाचखोरी प्रकरणावरून संजय राऊतांची टीका।
मंत्रालयाच्या प्रत्येक दालनामध्ये भ्रष्टाचार सुरू, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये देखील व्हाईट कॉलर भ्रष्टाचार, राऊतांचा आरोप तर ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील भ्रष्टाचार सुरू होता का? संजय गायकवाडांचा राऊतांना सवाल. सरकारला सोळो की पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नको, विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सामनामधून सरकारवर जोरदार टीका. राज्याच्या भाजप कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून उद्या घोषणा होणार. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद, सूत्रांची माहिती. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, भाजपच्या तुषार दामकुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली, सपकाळांची माहिती. महाराष्ट्रामध्ये गुंडाराज फोफावतंय, गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये, तुषार दामकुडेच्या अटकेची सपकाळांकडून मागणी. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका, 2 दिवसांमध्ये सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली, सूत्रांच्या माहितीनुसार प्रतीक करपे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह आणि प्रवीण छेडा यांची नावं चर्चेत. शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार, 2 नावं निश्चित पण एक डमी फॉर्म भरला जाणार. उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वेंना शिंदेच्या शिवसेनेकडून संधी. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक स्वीकृत नगरसेवकासाठी आग्रही, शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी आग्रही. अजितदादांचे राष्ट्रवादी सहयोगी गट म्हणून शिंदे सेनेसोबत असल्याने एक स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी. मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानं अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार, मनसेला ही समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं, राज्यसभेत काँग्रेसला राज्यसभेत संधी द्यावी, हर्षवर्धन सपकाळेंनी संधी द्यावी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी. राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्याची आवश्यकता, सपकाळे यांची प्रतिक्रिया. उद्याच्या किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला मालेगाव महापालिकेचा विरोध, गांधीवादी पद्धतीने किरीट सोमय्या यांचा महापालिकेमध्ये आल्यावर विरोध करणार असल्याचं स्पष्ट संकेत महापौरांसह उपमहापौरांनी दिल्यानं मालेगावमध्ये किरीट सोमय्या यांचा उद्या होणाऱ्या दौऱ्याला विरोध. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे, अटक होण्याची शक्यता, दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीमध्ये भागीदार.